वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील नात्याची घट्ट वीण या पाठावरचे सराव पाठ टाचन कसे काढायचे ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, वर्ग 9वी, विषय घेतलेला आहे आपण मराठी. घटकामध्ये लिहायचं गद्य, आपण पाठावर पाठयोजना घेत आहोत म्हणून गद्य लिहायचं. उपघटकामध्ये त्या गद्याचं म्हणजे त्या पाठाचे नाव घेतलेले आहे नात्याची घट्ट वीण. वेळ आहे सराव पाठ टाचण्यासाठी 35 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर मूल्य घेतलेले आहे इथे निरीक्षण वृत्ती आणि चिकित्सक वृत्ती. त्यानंतर सर्वप्रथम येणार अपेक्षित पूर्वज्ञान. इथे बघा अपेक्षित पूर्वज्ञानामध्ये घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना नात्याची घट्ट वीण या पाठातील सुरुवातीच्या 2 उतार्याविषयी माहिती आहे. इथे अपेक्षित पूर्वज्ञानामध्ये असं का बरं घेतलेलं आहे, कारण की या आधीच्या पाठयोजनेमध्ये आपण सुरुवातीच्या 2 उतार्यावर पाठयोजना घेतलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर प्रस्तावना. शिक्षक पाठाची प्रस्तावना कथन पद्धतीने करतात. इथे कथन पद्धतीचा उपयोग केलेला आहे. आपण प्रश्नोत्तर पद्धतीने सुद्धा पाठाची प्रस्तावना करू शकतो. इथे बघा कथन पद्धतीचा उपयोग केलेला आहे. मुलांनो, माणूस जन्मताच नात्यांशी जोडलेला असतो. नाती आयुष्यभर विणीला जपतात आणि ती कधी जवळची तर कधी परकी वाटू शकतात. आयुष्यात आपण रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त अनेक नाते समाजात जोडत असतो आणि ही भेटणारी नवीन नाती आपल्याला जीवनाला अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवत असतात. हा विचार या पाठात मांडलेला आहे. तर ही झाली प्रस्तावना कथन पद्धतीचा उपयोग करून. त्यानंतर हेतुकथन इथे घेतलेले आहे. बघा हेतुकथनामध्ये काय म्हटलेलं आहे, तर आज आपण अशाच विविध नात्यांचे स्वरूप आणि त्यातील घट्ट वीण नेमकी कशी असते हे सांगणारा लेखिका मीरा शिंदे यांचा नात्याची घट्ट वीण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहे. त्यानंतर येणार अध्ययन अध्यापनात पाठ्यवस्तू, शिकविण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलकलेखन. आपण अगदी सुरुवातीला पाठ्यवस्तूमध्ये बघू काय दिलेलं आहे. पाठ्यवस्तूमध्ये इथे दिलेलं आहे रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण पासून तर जातात ती कायमचीच पर्यंतचा उतारा घेतलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेले आहे. नात्याची वीण रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक तरीही भक्कम असते. ती हळूहळू आपले विविध पदर उलगडत जाते. कधी आठवणींनी डोळे पाणावतात तर कधी त्या आठवणी नाती कायमची हृदयात जपून ठेवतात. त्यानंतर शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार नात्यांची नाजूकता आणि भावनिक गहिरेपणा. त्यानंतर उद्दिष्टे व स्पष्टीकरणामध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी नात्याच्या नाजूकतेविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी नात्याच्या नाजूकतेविषयी समजून घेतो. उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी नात्याच्या नाजूकतेविषयी सांगतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतार्याचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दाचे अर्थ लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात व वहीत नोंदी करतात. शैक्षणिक साहित्यामध्ये येणार खडू, फलक आणि डस्टर. आणि फलक कार्यामध्ये त्या उतार्यातील कठीण शब्द इथे घेतलेले आहे. रेशम म्हणजे अतिशय नाजूक बारीक असा चमकदार धागा. धागा म्हणजे सूत किंवा दोरा. धारदार म्हणजे तीक्ष्ण. पदर म्हणजे भाग किंवा स्तर. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये दुसरं बघा इथे घेतलेला आहे दुसरा उतारा. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानं सुंदर चाल असतेपर्यंतचा उतारा इथे घेतलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण असे सांगितलेले आहे. आई मुलाच्या जन्मापासून त्याला घडवत राहते, कधी हळुवारपणे तर कधी कठोरपणे. ती कधी प्रेमाची शाल तर कधी संरक्षणाची ढाल असते. बालपणीच्या अंगाईसारखी कायम मनात राहणारी. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार आईचे व्यक्तिमत्व आणि तिची घडवणारी भूमिका. आणि उद्दिष्टे व स्पष्टीकरणामध्ये येणार ज्ञान आणि आकलन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी आईच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी आईच्या व्यक्तिमत्वाविषयी समजावून घेतो. आणि
शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतार्याचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दांचे अर्थ लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये ना विद्यार्थी वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात व वहीत नोंदी करतात. त्यानंतर फलक लेखनामध्ये कठीण शब्द येणार. घडवत म्हणजे संस्कार करत, गूढ म्हणजे रहस्यमय, उबदार म्हणजे प्रेमळ, ढाल म्हणजे संरक्षणाचे साधन, चाल म्हणजे सुरावट किंवा लय. त्यानंतर बघा इथे तिसरा उतारा घेतलेला आहे. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी पासून तर जाणवत राहतपर्यंत त्याचे स्पष्टीकरण असे आहे की आई जन्म देते आणि जगाशी ओळख करून देते. जीवनाच्या संघर्षात वडील आधार देतात, पण त्यासाठी संवादाचा सेतू आवश्यक असतो. त्यातूनच बापाचे खरे अस्तित्व जाणवते. त्यानंतर शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार आई वडिलांची भूमिका आणि संवादाचे महत्त्व. उद्दिष्टे व स्पष्टीकरण मध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी पालकांच्या भूमिकेविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी पालकाच्या भूमिकेविषयी समजावून घेतो. उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी पालकाच्या भूमिकेविषयी सांगतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उताराचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात व वहीत नोंदी करतात. फलक लेखनामध्ये येणार कठीण शब्द. ओळख म्हणजे परिचय, भवसागर म्हणजे जीवनरूपी समुद्र, खडतर म्हणजे कठीण किंवा अवघड, जाणवत म्हणजे समजणे. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार नाती रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक असली तरी ती खूप मजबूतही असतात. आठवणीमुळे त्यांची भावनिक किंमत वाढते आणि ती मनात कायमची जपली जातात. आई मुलाला कधी प्रेमाने आणि कधी कठोरपणाने घडवते. ती प्रेम, संरक्षण आणि माया याचे प्रतीक आहे. आई जगाशी ओळख करून देते. वडील जीवनाच्या संघर्षात आधार देतात आणि या नात्यांना मजबूत ठेवण्यासाठी संवाद अत्यावश्यक असतो. हा मुख्य विचार येथे मांडण्यात आलेला आहे. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार आशयाची पुनरावृत्ती. इथे जे आपण 3 उतारे आता बघितले आहे त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी आशयाविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी आशयाविषयी समजून घेतो. उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी आशय स्पष्ट करून सांगतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक आशयाची पुनरावृत्ती करून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात. त्यानंतर येणार मूल्यमापन. मूल्यमापनामध्ये इथे आपल्याला शिकवलेल्या भागावर साध्या सोप्या भाषेमध्ये लहान लहान प्रश्न विचारायचे असतात. तर इथे बघा शिक्षकांनी विचारलेले आहे 5 प्रश्न मूल्यमापनामध्ये. पहिला प्रश्न आहे नात्याची वीण कशासारखी असल्याचे वर्णन केले आहे. दुसरा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे आई मुलाला कशाप्रमाणे घडवत राहते. तिसरा प्रश्न विचारलेला आहे आईची कोणत्या कोणत्या रूपाशी तुलना केली आहे. चौथा प्रश्न आहे जग याची तुलना कशाशी केली आहे. आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न मूल्यमापनामध्ये विचारलेला आहे बाप मुलामधील नाते दृढ होण्यासाठी कोणता सेतू आवश्यक आहे. त्यानंतर स्वाध्यायासाठी गृहपाठासाठी प्रश्न विचारलेला आहे मुलाची जीवनयात्रा सोपी करण्यासाठी बापाची भूमिका कशी दर्शवली आहे. त्यानंतर सराव पाठ वाचनामध्ये अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे फलक लेखनाचा. इथे फलक लेखनामध्ये विषय, घटक, उपघटक, इयत्ता आणि दिनांक लिहून घ्यायचे आणि शिक्षकांनी पाठवाचन घेताना फलकावर जे जे लिहिलं ते सर्व इथे फलक लेखनामध्ये लिहायचे असते. जसे की लेखिकेचे नाव, कठीण शब्द आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गृहपाठासाठी दिलेला प्रश्न फलकावर लिहायचा असतो.